नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा स्वागत करतो मी मॅकलवार फार्म्स हा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज हे जे लॉट आहे आपला, हे ऑलमोस्ट ऑल 1 महिन्याचे पिल्ले झालेले आहेत. तर आता त्याचाच पाठोपाठ आपल्याकडे हे जे आहे हे असीलचे काही पिल्ले आहेत. आणि ह्याच्याच पाठोपाठ आपल्याकडे निघाले हे 1-2 दिवशी पिल्ले अजून निघतच आहेत. मी ना काय केलो, हा एक कोंबडी घेतलो. याचा साईज चांगला मोठा आहे आणि ते पिसाही खूप चांगले आहे. तर ते आरामशीर 40 ते 50 पिल्ले सांभाळू शकन असा एक कोंबडी घेतलो मी ना. कारण का याचा काही कमीत कमी 2 ते 3 कोंबडीचे पिल्ले आहेत त्याच्यात. काही पिल्ल्याची मोर्टॅलिटी झाली काल परवा. पिल्ल्याच्यात 2 ते 3 दिवसाचे पिल्ले आहेत. अजून आज एक कोंबडी खाली पिल्ले निघाले, ते मी यांच्या ह्याच्यातच टाकणार आहोत. तर हे बघू शकता कोंबडी. तर हे कोंबडी आपल्याकडे लाईटचा खूप त्रास आहे म्हणून मी काय ब्रूडिंग वगैरे नाही करत. डायरेक्ट आपलं जे ब्रूडिंग असते ते हेच असते, एकदम नॅचरल पद्धतीनं. कधी बघू नंतर, जेव्हा लाईटचा काही प्रॉब्लेम कमी होईल इकडे, तेव्हा मी बघून ब्रूडिंग वगैरे ट्राय करून. तेव्हापर्यंत तर ब्रूडिंग हे सगळे काही आपल्याकडे होणार नाहीत. कोंबड्यांना कुडूप घालण्याचा एक सेटअप. त्याच्या ह्याच्यात हे इथं दोन्ही कोंबडे खाली 11 तारीखला अंडे टाकलं होतं मी ना. आणि हे कोंबडी आणि जे आता मी दाखवलं तुम्हाला काडीवाली, ते दोन्ही ऑलमोस्ट ऑल 1-2 दिवसाचा फरकमध्येच होते. तर ह्याचे पिल्ले काल रात्रीपासून किंवा आज सकाळीपासून निघणं चालू झाले. तर ह्याच्या खाली होते 15 अंडे आणि अजून पिल्ले निघतच आहेत. तर तुम्ही बघू शकता आत्ता निघत आहे अजून पिल्ले. 4-5 अंडे आहेत. ह्याशिवाय शेल्स काढून टाकणं खूप महत्त्वाचं असते, जे पिल्ले मग अडकू शकते, कोणते पिल्ले लागू शकते. तर ह्याच्यातून जेवढे आता फुल ड्राय झालेले पिल्ले आहे ते सगळे ते फिमेल काडी टाकणार आहोत. बाकी जे आहे ते इथंच राहणार आहे. हे मग नाईटला नाहीतर उद्या सकाळी असं शिफ्ट करू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.